मी आजच्या टाकीतला एक शेतकरी असून आपल्याला परणी या घटक कसं तयार करायचे याबद्दल थोडी माहिती सांगतो. तरी आपल्याला माहिती सांगण्याच्या अगोदर आपल्या तालुका माननीय नागोरगजे मॅडम यांचं शब्द सन्मानानं स्वागत करतो. तर सर्वप्रथम आपण जे जनावर शेळी बैल जे जनावर असतात ते कुठलाच पाला खात नाही अशी आपल्याला एक वनस्पती घ्यायची लागते. त्यामध्ये कडलिंब, करंडाई, सीताफळ अशा 10 प्रकारच्या वनस्पती घेऊन आपण त्याला बारीक कुटायचे. तर ते आपण 200 लिटर पाणी टाकी घ्यायची, त्यामध्ये एक पाला टाकून थोडं दमानं टाकून प्रत्येक वेळेस ढवळून टाकायचे. ते टाकल्यानंतर आपण त्याला गोंधरीचं पोतं माहिती ना, गोंधरीच्या पोत्यानं झाकून ठेवून एक 30 दिवस दररोज सकाळ संध्याकाळ त्याला अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज 2 प्रकारे हलवायचे. त्याला 30 दिवसानंतर आपण त्याचे आपले कीटकनाशकापेक्षा खतरनाक असं एक कीटकनाशक तयार होते. तर ते ढवळताना आपण नाकाला आपल्या नाकामध्ये व तोंडामध्ये जाऊ नये म्हणून आपण एक तोंडाला मास्क लावणं खूप जरुरी आहे. कारण हे एवढं विषारी औषध आहे ना, आपल्याला रासायनिक औषधापेक्षा खतरनाक औषध आहे. त्याच्यामुळे थोड्याची काळजी घेणं बी जरुरी आहे.